त्याला येते ही दरवर्षी यायची ती आता उन्हाळ्यात आली की आता स्टेजर आमची गेली आता देवीच्या मंदिरात. मला जायचं होतं पण माझा काय मूड नव्हता. माझा मूड जरा 2 दिवसांची तब्येत खराब असल्यामुळे मूड राहिलाच नव्हता देवीला जायचा. म्हणून बहीण भाऊ गेले आपले. मयूर दादा आणि स्नेहल गेली देवदर्शनाला. असं हे बघा देवीचं मंदिर आपलं छानपैकी भुयारातून ह्या प्रवेशद्वारामधून दार आहे, इथून जायचं देवीच्या मंदिरात. बघा किती सुंदर दिसतं असं भुयारा. जुन्या पुराणात काळातले असे खांबे आहेत देवीच्या मंदिराचे. छोटंसं दार आहे जाण्या येण्यापुरतं. अशी देवीची मंदिरात छान दिसते बघा. योगेश्वरी देवीचं मुखवटा किती सुंदर दिसतोय. ओटी भरली का काय? ओटी किती भर म्हणलं काय. आता दिवाळीचं आता येणं, आता 5-6 महिने येणं नाही काय नाही. त्या आधी आलं की आपलं देवीचं दर्शन करून प्रत्येक वेळेस जात असते ओटी बिटी घरून. बघा मस्त आपलं शुभदा मामापाशी बसलेले आहे. फिरायला मस्त वाटतं शुभदाला असं छानपैकी बाहेर गेलं म्हणजे. चौकड सुंदर दिसायला वातावरण पाहते इकडं तिकडं. आणि ही छोटीशी मूर्ती आहे ती दर पौर्णिमेला बाहेर आपलं मिरवणूक काढतात त्यासाठी ही छोटी मूर्ती आहे देवीची, योगेश्वरी मातेची. दर 15 महिन्याला पौर्णिमेला मिरवणूक काढतात भक्त लोक. सुंदर असा पुजारी बसलेला असतो. परड्या ते असतात बसलेल्या बाहेर. शुक्रवार मंगळवार फारच गर्दी असते. बरेच लोक बाहेरून येतात. देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी मूळची कोकणातलीच आहे, पण पुराण काळातली एक त्याचं वैशिष्ट्य आहे. इथं देवीचं हातीखान्यामध्ये बिराड झालं होतं आणि इथंच स्थायिक झालेलं असल्यामुळं मग इथंच देवीचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. पण ते देवी म्हणजे कोकणातलीच आहे, तिचं मूळ स्थान योगेश्वरी मातेचं. एकेकाळी परळी वैजनाथाबरोबर लग्न जमलेलं होतं, पण ती काही काळानं म्हणजे कशा प्रकारे त्यांचं रद्द झालं ते काय माहीत नाही. पण जुने पुराणे लोक सांगतात की वैजनाथ बरोबर योगेश्वरी देवीचं लग्न ठरलेलं होतं. तेव्हा हातेखान्यामध्ये कोकणातून बिराड आलेलं होतं. मग ती देवीची इच्छा नसल्यामुळं मग ते लग्न रद्द झालं. कोंबड्यांनी बाग दिला की मग तिथल्या तिथं देवी गुप्त झाली. मग जशी गुप्त झाली तशीच देवीने पाठ वळवली आणि त्या पाठीचीच पूजा आहे. डोळे बिळे लावून बरेच भक्त लोक येतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची अशी 5 दिवस यात्रा असते. 5 दिवस बायका बसतात देवीमध्ये. खूप गजर आरती असते. आणि एक छोटंसं मंदिर आहे महादेवाचं, तिथं पण असं मस्त पूजा वगैरे करतात. आणि ही होम देवीच्या समोर होम आहे. होमामध्ये नारळ वगैरे सोडून आपलं पूजा ते करून घेतात. मला अशी अच्छा कशी समृद्धी बसली बघा शांत पाहिजे. पहिलीच समृद्धी तुझी यायची समृद्धीची पहिलीच वेळ आहे ना. शुभदाची पहिलीच वेळ आहे देवाचं दर्शन करण्याची. मामा बरोबर करायचे दर्शन. सोनू दादा काय गेलाच नाही देवदर्शनाला, बसला आपला मोबाईल बघत मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये कसं छान वाटतं. परत छान वाटतं असं फिराय म्हणलं की लेकराला भूक लागत नाही, ताण लागत नाही. किती फिरायला छानच वाटतं लेकरांना. मामा बरोबर छान पैकी आपलं चौकड पाहते, मंदिर घेते पाहून. स्टॉप करा आता.
मस्त देवीचं दर्शन झालं. आता बहीण भाऊ निघाले आपले शॉपिंग करायला. देवीच्या मंदिरातून जे काय घ्यायचं ते आपलं देवीचे देवपूजाचे आपले देवाचे हार बिर छोटे काय आपलं लागणारे साहित्य घेतले. स्नेहलने घेतलं. हे अशी दुकानं देवीच्या समोर छानपैकी असे मांडलेले राहतात. म्हणजे बरेच मोठे दुकानं असतात. खूप अशा हळदी कुंकाच्या पुड्या नारळ वगैरे हे मार्गशीर्ष महिन्यातले जे असतं ना ओटी भरणे सामान हे अशा छोट्या छोट्या मूर्त्या तोरण बिरण आपल्याला जी सजावटीसाठी काही लागणार जे साहित्य असते तर छानपैकी देवीच्या मंदिरासमोर दुकानं असतात मांडलेले. तर तिथं भेटते. एकमेव ठिकाण आहे छान आपल्या सजावटीसाठी. बघा हे असं खूप आकर्षित दिसते. तर पाहते आता काय काय घेते. आता त्याला जे आवडेल ते घेईल. आता सुबताचं दर्शन पहिलं दर्शन झालं बघा देवी आईचं. छोट्या छोट्या देवीच्या पण अशा फोटो आहेत लावलेले. पितळी पण अशा मूर्त्या आहेत देवीच्या. पण आपल्याला जे पाहिजे ते आपल्या आपल्या आवडीनुसार गणपतीच्या म्हणा अगर महादेवाच्या म्हणा प्रत्येक वस्तू म्हणजे भेटत राहते समोर. बघा या सुंदर दिसायला आकर्षित असले काचेच्या वस्तू शोसाठी घरात लागणाऱ्या छानपैकी. आता उद्याच बीडला जायच्यामुळे आपलं थोडीफार खरेदी करते आमची स्नेहल. विठ्ठल रुक्माईचे पण छोट्या छोट्या मूर्ती आहेत आपल्या सिमेंटामधून. त्याला आपलं काळं पॉलिश दिलेला पण छान आकर्षित वाटतात अशा मूर्त्या विठ्ठल रुक्माईच्या. अजून काय आपलं दगडाच्याच मूर्त्या असतात अशा वाटतात त्या मूर्त्या. तर फिरायला दोघी माहिती की आपलं पाहत काय घ्यावं काय नाही. आणि सुबोधाला पाहायला पण छानच वाटायला लागले. बघायला आपल्या हात लावी ते हे घे ते घे हे उचल ते उचल. त्याच्याहून छोटा नाही का? शिंक बी आले मध्ये सगळं बाई शिंकायला मध्ये. आता इथली खरेदी झाल्याच्या नंतर थोडीफार शॉपिंग करायची होती कपड्याची. देवीचं दर्शन झालं. थोडे देवपूजाचं सामान काही साहित्य घेतलं स्नेहलने. आणि थोडी पुढे जाऊन मंदिर मार्केटला जाऊन शॉपिंग करतील आपली कपड्याची. माय आली काय? कुठं? नको बाळा नको हात नको लावू. झालं का तुझं स्नेहल?
इकडून जायचं का इकडून?